नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली 22,319ला, परंतु ती सस्टेन करू शकली नाही आणि 22,100च्या सपोर्टपर्यंत जाऊन पुन्हा एक पॉझिटिव्ह अपमूव 22,290 पर्यंत घेतली। नंतर पुन्हा फॉल दिला 22,058 पर्यंत, जो महत्त्वाचा सपोर्ट होता। तिकडून निफ्टीने फास्ट रिव्हर्सल दिली डायरेक्ट 22,430 पर्यंत आणि 22,403ला क्लोज झाली। एकंदरीत आपण काल बघितल्याप्रमाणे निफ्टीने 22,060 ही लेवल रिस्पेक्ट केली आणि 22,330ला देखील ब्रेक करून 22,430 या पहिल्या टार्गेटपर्यंत निफ्टीने मूव घेतली। आता उद्यासाठी बघितले तर निफ्टीने डेली टाईम फ्रेममध्ये मिडल बॉलिंजर बँड्स 22,330 स्ट्रॉंगली ब्रेक केला आहे आणि 22,400ला क्लोज झाली। तसेच आता 22,300 हा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचे काम करेल। 22,220 ही एक महत्त्वाची लेवल्स असणार आहे। ती जर ब्रेक झाली तर निफ्टी पुन्हा साईडवेज मूवमेंटमध्ये फिरेल। अपसाईडचा विचार केला असता 22,520 हे पहिले टार्गेट असण्याची शक्यता आहे आणि तेही क्रॉस झाले तर 22,580 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। ओव्हरऑल 22,430 आणि 22,220 या दोन महत्त्वाचे लेवल्स असणार आहेत। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।